अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज तुला सांगत आहे, तुम्ही आयुष्यात किती पुढे आहात हे कधी तपासून पहा. देवाने तुम्हाला किती प्रकारचे काय काय आशीर्वाद दिले आहेत हे जरा पडताळून पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल. आपल्यावर जळणाऱ्या व आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे, अथवा तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल किंवा घडत असेल तर त्याला कसे सामोरे जाता, हाताळता. आपण कोण हँडल करणार? आपण या दुनियेत प्रवासी आहोत. त्यामुळे या प्रवासात चांगली माणसे तसेच वाईट, चुकीची किंवा रस्ता भटकलेली माणसे प्रत्येकाला भेटणारच. मग त्यांना सांभाळत बसायला आपल्याकडे वेळ नाही. त्यासाठी अशा लोकांना त्यांच्या कर्मावर सोडावे. जळणारे स्वतः जळतात व नकारार्थी बघणारे स्वतः खणलेल्या खड्ड्यात पडतात, आणि तेथे मात्र त्यांना पाणी देणारं, वर काढणारं कुणीही भेटत नाही, अगदी तिळतिळ घसा कोरडा पडूनही. आपण मात्र एकच करायचं, आपलं कर्म शुद्ध ठेवायचं आणि या लोकांशी वागताना सावध राहायचं. त्यांच्या कोणत्याच आमिषाला बळी पडायचं नाही किंवा गोड बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन कुठेही अडकायचं नाही. आपली ताकद, आपली सत्यता, प्रामाणिकपणा यावर कायम ठेवायची. मन विचलित होऊ द्यायचं नाही किंवा खचून जायचं नाही. कारण माणूस त्यात आपण कितीही मी म्हणत असलो तरी त्याची, आपली जीवनाची दोरी दुसऱ्याच्या हातात आहे हे विसरून चालणार नाही. म्हणून ईश्वरावर गाढ श्रद्धा आणि आपल्या कर्मावर विश्वास, सर्वांना न्यायदेवतेवर सोपवून आपलं चालत राहावं. कारण संकटे येतात तशी जातात. त्याचप्रमाणे जळणारी, नकारार्थी बोलणारी माणसे सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. फक्त त्यांना ओळखायला खूप उशीर होतो आपल्याला, कारण आपण सरळ मार्गानं चालत राहतो. समोर येईल त्याला मदतीचा हात देतो, माणूस म्हणून आपलं कर्तव्य पार पाडतो आणि यातच धन्य मानून आरामात राहतो. इतकंच आपलं विश्व असतं. पण लोकांचं सुद्धा तसंच असतं असं समजून वागतो आणि तिथेच आपण चुकतो व सारं त्या दुष्ट लोकांना त्याचा फायदा होतो. पण ज्याला कुणाला असे अनुभव आलेले असतात त्यांनी दुसऱ्याला सावध करावं, पुढचा मार्ग दाखवावा. आपल्याला आलेल्या अनुभवांचा अशा लोकांना पुन्हा दुसऱ्या कुणाला फसवण्याचा चान्स मिळू नये याची खबरदारी घ्यावी. इतकं जरी करता आलं तरी माणूस म्हणून माणुसकीचा वसा आपण सांभाळतो याचं समाधान मानून घ्यावं. अशा लोकांपासून 2 हात दूर राहावं, पण पळून जाऊ नये. तर त्यांना आपल्यापासून पळून जावं की काय असे दिवस आणून ठेवावे. अर्थात माणसात तोंड दाखवण्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे असं. तेव्हा सगळे चांगले भेटतील असं समजून राहू नये. तर बरेच आपल्यावर जळतात, नकारार्थी बोलतात असे समजून राहावे, म्हणजे फारसे मानसिक टेन्शन येत नाही. बघा जमतंय का? अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे हेच खरे. पण खरी समस्या तेव्हा येते जेव्हा अशा लोकांची संख्या जास्त असते. अशा वेळी किती लोकांपासून दूर होणार? शेवटी आपणच एकटे पडतो किंवा त्यांच्याकडून आपल्यालाच वाळीत टाकले जाते. तेव्हा सगळा तारतम्य भाव वापरून आपले वैयक्तिक धोरण आपणच ठरवावे. याला तयार असे उत्तर मिळणार नाही, सांगता येणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही वाईट तर काही चांगले गुण असतातच. कोणीही परिपूर्ण किंवा परफेक्ट नसतो, आपणही नसतो. तेव्हा त्यांचे चांगले तेवढे गुण बघावे आणि त्यांच्या वाईट दुर्गुणांकडे दुर्लक्ष करावे. जर आपल्यावर जळत असताना किंवा आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना हाताळण्याची आवश्यकता असेल तर खालीलप्रमाणे आपण कार्यवाही करू शकता. 1. शांतीच्या वातावरणात राहा. जर आपल्यावर जळत असताना किंवा नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना सामोरे जाऊ शकत नसल्यास तर आपण शांतीच्या वातावरणात राहावे. त्यांच्या वादावर अपवाद न करता त्यांना आपल्या दृष्टिकोनात बदलावा आणि त्यांच्याशी सहभागी वार्ता करा. 2. अशा माणसांना दूर करा. जर आपल्या आसपास लोक तुमच्याविषयी नकारार्थी विचार करत असतील तर आपण त्यांच्या जळत असलेल्या किंवा नकारार्थी विचारांवर ध्यान द्यावा नाही, तर आपण त्यांना दूर करू शकतो. 3. पुन्हा निस्वार्थी होऊन विचार करा. जर आरोप करणाऱ्या लोकांचे काही मुद्दे बरोबर असतील तर आपण नक्कीच त्या गोष्टींवर विचार करायला हवा. नाहीतर आपण आपल्या स्वतःच्या जगात राहून स्वतःवर होणारे आरोप मान्य करू शकत नाही आणि त्याच्यावरती प्रगती करू शकत नाही.
किंवा त्याचा सुधारणा करू शकत नाही. जेव्हा देव तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात तेव्हा त्या संधीवर, त्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा आणि त्यावर कार्य करणे सुरू करा. तुम्ही जे काही प्राप्त करणार आहात ते अद्भुत आणि खूप काही आश्चर्यकारक असेल तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी. देव आज तुम्हाला सांगत आहे, आज रात्री मी तुमच्यासोबत असा चमत्कार करीन ज्याची तू तुझ्या आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल. पण झोपायच्या आधी आज आणि आता पहा आणि जागे व्हा, कारण मी तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे. त्या निद्रेतून जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आणि तो आळस तुमच्यातून निघून जावा, हे आशीर्वादही मी तुम्हाला देत आहे. आज रात्री शांत चित्ताने तुम्ही झोप घ्याल आणि तुम्ही जेव्हा उद्या सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी तो खूप काही आनंदाचा आयुष्यात चमत्कार घडणार आहे. कारण देव तुम्हाला ते आयुष्यात चमत्कार करणार आहेत. देवाचा चमत्कार अनुभवायला आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये देवा मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करा. देव म्हणतात, बाळा तू भाग्यशाली आहेस. तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी पुढे ये, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत. इतर कोणीही त्यावर दावा करू शकणार नाही. तू केलेली चांगली कर्मे मी पाहिली आहेत. जेव्हा देव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात तर तुम्ही अधिक पुढे जाण्यासाठी तत्पर व्हाल. तुम्ही बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात. एकेकाळी तुम्ही ज्या गोष्टींना, ज्या विषयाबद्दल स्वतःला खूप काही कमी लेखत होतात त्या काळात तुम्ही त्या गोष्टींना शक्य करण्याचे खूप काही प्रयत्न करत होतात. पण त्याबद्दल तुमच्या मनात असलेली भीती की हे सर्व काही माझ्यासाठी शक्य आहे, जर अशक्य वाटत होते तर आता ते सर्व काही शक्य करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहे. तुमची प्रगती मला आनंद देत आहे. तुम्ही प्रगती करावी, पुढे जावे. हवे असलेले आशीर्वादही तुम्हाला मिळतील, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुम्ही चिकाटी ठेवा आणि पुढे जात राहा. तू प्रेमळ आहेस, कारण तुझ्यासाठी देवाचे अनेक आशीर्वाद येत आहेत. देव जेव्हा तुला सहाय्य करतात तेव्हा अनेक अशा अघटित घटनाही घडू लागतात ज्या तुम्ही कधी विचारातही घेतलेल्या नाहीत. ते सुद्धा तुमच्या आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. मनात शंका कुशंका घेऊ नका. देवाने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. तो आनंद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि मी भाग्यशाली आहे असे टाईप करायला विसरू नका. तुमचे भाग्यही तुम्हाला साथ देईल. तुम्ही आवडत असलेले कार्यही करू शकाल. देव म्हणतात, बाळा तुमचे नवीन काम आता तुमची एकमेव चिंता असावी. जुन्याबद्दल आसक्ती वाटून घेऊ नका. येणाऱ्या बदलांना संभावने स्वीकारा आणि तुमच्या मार्गात कोणतीही कर्तव्य देवी स्वातंत्र्याच्या भावनेने पार पाडा. जर देव आज मला म्हणत असेल की तू पुढील काळात ते सर्व काही जिंकणार आहेस, तुला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत, तर तू तयार असावा, तू सज्ज असावा. जर तुम्ही तुमच्या कार्यात जी काही प्रगती पाहू इच्छिता ती पाहण्यासाठी सज्ज व्हा, कारण देव तुमच्या दिशेने आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या मार्गातील ते अडलेले कार्य देखील पूर्ण होणार आहे. ते आशीर्वाद स्वामी त्यांना देत आहेत. ते मनोभावे स्वीकार करावे, आनंदित राहावे. मनातील वैर काही असेल तर ते विसरून जावे. देव म्हणतात, बाळा इतरांविषयी कधीही मनात वैर बाळगू नकोस. जे कोणी तुझा द्वेष करतात, तुझ्यावर राग करतात, तुझ्याबद्दल काही गैर पसरवतात, पण तू मात्र शांत राहा, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू शांततेत आनंदात राहावा हेच मी तुला सांगू इच्छितो. या संदेशांमुळे तुमचे मनोबल वाढेल, तुमच्यात धैर्य निर्माण होईल, ते साहस निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या कर्तव्यांना पूर्ण करू शकाल. असे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात पाठवत आहे. देवाच्या आज्ञेचे पालन करा. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतो, जर तुम्ही तुमच्या विश्वासाने माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला आयुष्यात दुःख, चिंता, भीती कधीही स्पर्श करणार नाही, कारण मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ते जिंकू इच्छिता तुम्ही त्या ठिकाणी पराजित झाला आहात. आता तुम्हाला त्याच ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत.
देवाची योजना तुमच्यासाठी कार्यान्वित होत आहे, तेव्हा विश्वास ठेवा. कधीही भीती बाळगू नका. कोणाचाही द्वेष न करणे, सर्वांना प्रेम देणे, भगवंताचे प्रेम अनुभवणे, प्रत्येकामध्ये त्यांची उपस्थिती पाहणे आणि आपल्या चैतन्य मंदिरात त्यांच्या निरंतर उपस्थितीची केवळ एक इच्छा असणे, हा या जगात जगण्याचा मार्ग आहे. तुम्ही जेव्हा मला गुरु मानता, तेव्हा गुरु मानून, जेव्हा पूज्य मानून तुम्ही जे सर्व काही मागू इच्छिता, ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे. विश्वास ठेवा, देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास ठेव. आपल्या देवावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्यासाठी सर्व काही चांगलं घडत आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे काय कर्म करण्यासाठी आला आहात आणि आता इथून पुढे तुम्हाला दैवी इच्छेनुसार तुमची भूमिका चोख बजावू शकणे आवश्यक आहे. काही कालांतराने काही परिवर्तन होतील, पण त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे. तुमची निवड स्वतः देवाने केली आहे. या रंगमंचावर पुन्हा पुन्हा दिसणार आहात, म्हणून तुम्हाला तयार करण्याची देव योजना करत आहेत. त्या योजनेसाठी तुम्ही तयार आहात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. जेव्हा दैवी आशीर्वाद येतील आणि तुम्ही ते स्वीकार कराल, तेव्हा अद्भुत चमत्कार घडतील. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जातील. तुम्ही फक्त त्या दिशेने मार्गक्रमण करावे. मग देव तुम्हाला म्हणेल, तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आहे. तुम्ही तुमची भूमिका बजावली आहे आणि चांगले वागले आहे. तुम्ही हिंमत गमावली नाही. आता तुम्ही देवाच्या प्रेमासाठी पात्र आहात. तेव्हा तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील आणि तुम्ही स्वतःला अत्यंत भाग्यशाली मानाल. कारण खरोखर तुम्ही देवाच्या कृपेने भाग्यशाली झाला आहात, याचा अनुभव तुम्ही कराल. तेव्हा देवाच्या कार्यात तुम्ही मन लावावे. नामस्मरण करत असताना आपल्या ज्या काही इच्छा आहेत, काही तक्रारी आहेत, आयुष्यात काहीतरी सुटून गेले आहे, त्याबद्दल खंत आहे, ते सर्व काही देवासमोर बसून सांगावे. देव तुमच्या सर्व काही समस्यांना ऐकून घेऊन तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद पाठवतील. स्वामी म्हणतात, देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, वेदना तर तात्पुरती असते. पृथ्वीवर जगत असताना तुम्ही जे काही सहन करता, त्यात कधी कधी तुम्हाला काही त्रासही होतात. मला माहीत आहे की तुम्ही उद्विग्नही होता, तुम्ही त्रासाने ग्रस्तही होता, पण तुमच्या वेदना संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत. काही काळ ते सहन करून घ्या, कारण हे सर्व काही टाळल्या जाणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी वेदना सहन केल्या आहेत, आता तिथून पुढे तुम्हाला त्या सहन कराव्या लागणार नाहीत. देवाची परीक्षा घेण्याचा कधीही प्रयत्न करू नका. फक्त अखंड प्रार्थना करत राहा. तुमची गरज देवाच्या लक्षात आणून देणे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला मदत करणे, हे तुमचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, जुनाट आजारांमध्ये बरे होण्यास मदत करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करा. परंतु तुमच्या मनात जे आणून की शेवटी देवच मदत करू शकतो. जर तुम्ही पूर्ण मनाने स्वीकारले की देवाव्यतिरिक्त कुणातही ती क्षमता नाही की तुम्हाला मदत करावी, तर मग देवाच्या नावावर स्थिर व्हा आणि देवाकडे ते मागा. कारण देवच तुमचे ते सर्व काही जुनाट आजार, रोग आणि दुखणे बरे करू शकतात. तुमच्या झालेल्या मनाच्या इजाही देवच दुरुस्त करू शकतात. तेव्हा निश्चिंत माना की देव अचानकपणे तुमच्यासाठी तुमच्या चिंतांना, तुमच्या दुखण्यांना, तुमच्या त्रासांना, तुमच्या वेदनेला आणि तुमच्या आजारपणांना दूर करत आहे. गेल्या काही दिवसात तुम्ही अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा. तुमच्या वेदना शमल्या असतील, तुमचे त्रास संपले असतील, जर स्वामी कृपा झाली आहे तर ती स्वीकार करा आणि स्वीकार करण्यासाठी होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकारले आहेत असे टाईप करायला विसरू नका. देव प्रत्येकाला आपले अनुभव देतात, पण कुणी कुणी इतकं काही वेदनेने ग्रस्त असतो की त्याला फरक पडूनही त्याला फरक जाणवत नाही आणि वेदना आहे हे तो वारंवार म्हणून पुन्हा त्या वेदनांचा स्वीकार करतो. त्या क्षणाला देव सांगू इच्छितात की बाळा, तू जर आनंदी राहू इच्छितोस तर आनंदाकडे जास्त विचार कर. तू जे काही भविष्यात आनंद प्राप्त करू इच्छितोस त्याकडे लक्ष पुरव की तुला कुठल्या मार्गाने जाऊन ते आनंद प्राप्त करता येतील. तू जर त्यात वेळ घालवलास, वेळ दिलास,
तर आजची होणारी वेदना तुला होणार नाही. पुढील येणाऱ्या आनंदाने सर्वतोपरी तू ते दुःख विसरशील आणि आनंदी होशील. अगदी या क्षणाला सुद्धा बाळा प्रयत्न करत राहा, कारण देव प्रयत्नांती परमेश्वर. जर तुला माहीत आहे मग भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या वेदनाही संपतील, तुझे दुःखही संपेल, तुझी परीक्षेची वेळही संपेल आणि हा काळोखही जाईल आणि त्या जागी माझा सुंदर प्रकाश तुला प्राप्त होईल. देव म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस माझ्यासाठी जगा, तुमच्यासाठी नाही, आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असं लिहून तुम्ही देवाची नक्कीच कृपा प्राप्त कराल. येणारा काळ तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे. देवाला तुमची काळजी आहे. म्हणूनच हा संदेश देखील तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना. मी भाग्यशाली आहे असे टाईप करून लिहा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा थांबा आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवा आणि देव तुम्हाला मार्ग देतील. तुम्हाला खूप आनंद आणि शांती देईल. विश्वास तुमचा असेल आणि तो देवावर ठेवला पाहिजे. शांत रहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. मी तुमच्यासाठी अशक्यही शक्य करू शकतो. या माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. जेव्हा गोष्टी तुमच्याकडून घडू लागतात तेव्हा विश्वास ठेवा की माझे आशीर्वाद येत आहेत. चमत्कार घडणार आहेत. तुम्ही इच्छिलेले तुम्हाला प्राप्त होणार आहे. परिस्थिती बदलण्यासाठी देवाकडे 1000 मार्ग आहेत. त्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्हाला मार्ग दिसत नाही याचा अर्थ देवाकडे मार्ग नाही असे नाही. देव तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही देवाच्या उद्देशावर चालत आहात. चालत राहा, ही देवाची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही त्या उद्देशांवर चालाल तेव्हा तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला अनेक मार्ग दिसू लागतील. जे तुम्हाला आज काही असे वाटेल की ते फार काही अवघड आहे, पण देव तुमच्यासाठी जे काही पाठवतात ते तुमच्यासाठी अवघड नसून खूप काही सोपे करून पाठवण्यात येत आहे. देव तुमची काळजी घेत आहे. तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत. देव तुमच्यासाठी एक असे द्वार उघडू इच्छितात ज्यातून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद फक्त तुमच्यासाठीच असतील. त्यावर कुणीही काहीही बंधन आणू शकणार नाही. ते तुमच्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, कारण ते सर्व काही तुमच्या चांगल्या कर्माचे फळ असेल. म्हणूनच विश्वास ठेवा. देवाचे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुम्हाला पुन्हा संधी दिल्या जात आहेत. तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना, कारण देव तुमचा भाग्योदय करत आहे. तुमच्या दिशेने तशा संधी पाठवल्या जात आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त केले होते त्या ठिकाणी देवाची मदत तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही मनातल्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आता तुमच्या दिशेने येत आहेत. काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत. या 24 तासात तुम्ही तो चमत्कार अनुभवणार आहात. त्यासाठी स्वतःला तयार करा. देव म्हणतात, बाळा, कोण तुझा विरोध करत आहे याकडे जास्त लक्ष पुरवल्यापेक्षा आपल्या कर्तव्याकडे जास्त लक्ष दे. तू जेव्हा कर्म करत पुढे जाशील तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येऊन तुझ्यासाठी सुख संपन्नता मार्ग उघडू लागतील. बाळा, मी तुला सुखी पाहू इच्छितो. माझे मार्ग अगदी सोपे आणि सहज आहेत. तू नामस्मरण करून, देवाचे चिंतन करून आणि माझ्या मार्गावर चालून बघ. माझे उपदेश आणि माझे वचन ऐकून तू ते सर्व काही प्राप्त करू शकतोस. विश्वास ठेव. सर्व काही तुझ्या बाजूने घडवण्यात येत आहे. निश्चिंत राहा. तुमची काळजी दूर करणारा, तुम्हाला सुख, आनंद आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा हा संत संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही परिवर्तन पाहाल. तुम्ही भाग्यवंत आहात. लवकरच स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुखाचा, आनंदाचा मार्ग देवोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, संपत्ती आणि आनंदाचे मार्ग मिळोत. हीच स्वामी माऊलींचरणी प्रार्थना. त्यांची केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण दररोज आयुष्य असे जगतो की जणू आपण 100 मीटर धावत आहोत. बहुतेक वेळा आपल्याला घाई असते आणि आपल्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नसतो.
जर तुम्ही आजूबाजूच्या कोणालाही विचारले तर ते म्हणतात की ते वेळेविरुद्ध धावत आहेत. मला कधी कधी प्रश्न पडतो की असे जीवन जगणे योग्य आहे का? आपल्याला हे लक्षात आले पाहिजे की जीवन ही एक शर्यत नाही तर एक प्रवास आहे. आपल्याला आपल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेण्यास शिकले पाहिजे. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा थोडा आराम किंवा विश्रांती घेण्यास शिकले पाहिजे. आपल्याला हे शिकले पाहिजे की आपण जीवनात स्वतःशिवाय इतर कोणाशीही स्पर्धा करत नाही. कधी कधी लोकांना जीवनाचा प्रवास आवडत नाही. हे जवळजवळ पश्चिम घाटाच्या हिरव्यागार दऱ्यांमधून विस्टाडोम ट्रेनने प्रवास करण्यासारखे आहे. आणि एकतर संपूर्ण रस्ता झोपून राहणे किंवा लॅपटॉपवर काम करणे. जर आपल्या प्रवासादरम्यान आपल्या सभोवतालच्या निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि आजूबाजूला पाहण्यासाठी वेळ नसेल तर आपण जीवनात बरेच काही गमावत आहोत. जीवन आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस मौल्यवान धडे शिकवते. आपल्याला हवे असल्यास ते आपल्याला जीवन साजरे करण्यासाठी भरपूर संधी देते. परंतु जर आपण फक्त इतरांशी तुलना करण्यात आणि स्पर्धा करण्यात व्यस्त राहिलो तर आपण आपला वेळ वाया घालवत असतो. आपण त्यांच्याशी स्पर्धा न करता नेहमीच इतरांकडून शिकू शकतो. हे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी खरे आहे. आपल्याला आपले वैयक्तिक जीवन आपल्या गतीने जगायला आणि स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवायला शिकले पाहिजे. आपण नेहमीच इतरांसाठी जगतो आणि कधी कधी स्वतःचा आनंद घेण्यासही विसरतो. मी क्षणभरही असे म्हणत नाही की आपल्याला जीवनात इतरांची सेवा करण्याची गरज नाही. मी फक्त असे म्हणते आहे की इतरांची काळजी घेण्यापूर्वी आपण स्वतःची चांगली काळजी घेतली पाहिजे. इतरांची काळजी घेणे आपल्या स्वतःच्या जीवाच्या किमतीवर नसावे. मी माझ्या कारकिर्दीत अनेक कार्यरत व्यावसायिकांना भेटले आहे ज्यांना जीवनाचा आनंद घेण्यासाठी वेळ नाही. प्रत्येक जण असा विश्वास करू लागतो की ज्या संस्थेसाठी ते काम करतात ती संस्था जर ते नसतील तर ती बंद पडेल. हा पहिलाच चुकीचा अर्थ आहे. ज्यांना त्यांच्या आयुष्यात मोडकळीस येणे आवश्यक आहे असा एकही व्यक्ती नाही ज्याशिवाय संस्था टिकू शकत नाही. मी असे लोक देखील भेटले आहेत जे म्हणतात की त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांचे छंद जोपासण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आपण स्वतः आपल्या नशिबाचे स्वामी आहोत. जर माझ्याकडे आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नसेल तर मी जगाला किंवा माझ्या कुटुंबाला, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना दोष देऊ शकत नाही. मी त्यासाठी फक्त स्वतःलाच दोष देऊ शकते. आपल्या वेळेचे आणि जीवनातील प्राधान्यक्रमांचे व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे. वेळोवेळी आपल्या प्राधान्यक्रमांचे पुनरावलोकन करणे आणि ते पुन्हा निश्चित करणे ही एक चांगली कल्पना असू शकते. आपल्याला हे जाणवू शकते की काल आपल्यासाठी जे महत्वाचे होते त्याच प्रासंगिक नसू शकते. आणि उलटही ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की जीवन एक सुंदर प्रवास आहे आणि वेड्यासारखी शर्यत नाही तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या छोट्या छोट्या मार्गांनी जीवनाचा आनंद घेऊ शकतो. ही जाणीव स्वर्गातून किंवा आपल्या आयुष्यातील इतरांकडून येऊ शकत नाही. ती आपल्या आतूनच आली पाहिजे. आपल्याला स्वतःला आव्हान द्यावे लागेल आणि आपल्या आयुष्यात अधूनमधून कंट्रोल आल्ट डिलीट बटन दाबावे लागेल. आपल्याला नवीन अंतर्दृष्टी मिळू शकेल आणि आपल्या जीवनाचे सौंदर्य पुन्हा शोधता येईल. आता जीवन पुन्हा शोधण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे सल्ला देणे किंवा मत मांडणे हा आपण आपला जन्मसिद्ध अधिकार समजतो. आपली मतं, आपले सल्ले आपल्यापुरते मर्यादित ठेवावेत हे भान नसतं आणि एवढा कॉमन सेन्सही नसतो. म्हणतात ना, कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. बऱ्याच वेळेला अशा सल्ल्यांचा, व्यक्त झालेल्या मतांचा समोरच्या व्यक्तीला मनस्ताप होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या मुलीला तिच्या दिसण्यावरून बोलणं किंवा सल्ला देणं किंवा तरुण मुलाला किंवा मुलीला शिक्षण, नोकरी, लग्न यावरून टोकणं याचा त्या मुलांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. तुम्हालाही अशा फुकटच्या सल्ल्यांचा त्रास होत असेल तर तो देणाऱ्यांना त्याची चांगल्या शब्दात जाणीव करून द्यायची. अशी व्यक्ती तुमच्या जवळच्या नात्यात असली तरीही प्रत्येक माणसाची स्वतःची अशी स्पेस असते. तिथे अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मला कल्पना आहे हे सांगणं जितकं सोपं तितकंच करणं कठीण, पण कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे. असं करतात ही लोक तुम्हाला अतिशहाणा, शिष्ट वगैरे म्हणायलाही कमी करणार नाहीत, पण ते सहन करायची ताकद मात्र हवी.
पण काही तुमचे खरोखरच हितचिंतक असतात, तुमचे पालक, मित्रमैत्रिणी किंवा अन्य. यांनी जर तुमच्या भल्यासाठी काही सांगितलं तर त्याचा विचार जरूर करावा. आपलं कोण, परक कोण याची जाणीव असेल तर ते सहज जमतं. आपण कितीही ठरवलं तरी दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात याने आपल्याला फरक पडतो. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही हा सोपा मार्ग. पण हे जमत नसेल तर योग्य मदत घ्यावी, कारण मनावर दडपण आलं की त्याचा परिणाम शरीरावर आणि आयुष्यावर होतो. योग्य वेळी मदत घेतली तर हे टळू शकतं. मनाने खंबीर असाल तर अशा फुकटच्या सल्ले देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. त्यांना महत्त्व तर अजिबात नको. तुमचा वेळ, ऊर्जा इतर चांगल्या कामी खर्च करा. सुखी जीवनाचे 3 मूलभूत मंत्र म्हणजे: आत्म्याला सतत साफ ठेवा, या जगाला क्षमा करत राहा, भगवंताचे सतत स्मरण करत राहा, देवा इतकेही प्रेम करू नकोस की मी बिथरून जाईन, थोडा रागवतही जा माझ्यावर की मी त्यामुळे सुधारेन, झाले आहेत माझ्याकडून अपराध त्यामुळे इतकेही माझ्यावर रागवू नका की मी मरून जाईन. सगळे म्हणतात पैसे सोबत ठेवा, अडचणीच्या काळात कामी येईल, पण मी म्हणतो देवावर विश्वास ठेवा, वाईट वेळ येणार नाही. हृदयात कितीही वेदना असो तरीही हसत राहा. चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये आहे. अन्यथा एखादी व्यक्ती सर्व जगासाठी दोषांचे भांडार आणि दुसऱ्यासाठी चांगुलपणाचे भांडार कसे असू शकते? आपल्यामध्ये नेहमी चांगली शक्ती आणि क्षमता असते. म्हणूनच तुमचे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहायला हवी आणि तुमची क्षमता वाढवण्याचे काम करत राहिले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच मार्गाने त्याच्या मागे येते. जशी घंटाकडीची चाके घंटाकडीच्या पावलावर पाऊल ठेवतात. सर्वोत्कृष्ट तो आहे ज्याच्याकडे खंबीरपणा आहे पण राग नाही, बोलणे आहे पण कटुता नाही, दयाळूपणा आहे पण दुर्बलता नाही, आणि ज्ञान आहे पण अहंकार नाही. जीवन हे चित्रासारखे आहे. आशेने रेषा काढा, सहिष्णुतेने चुका पुसून टाका, संयमाने आणि प्रेमाच्या रंगांनी ब्रश रंगवा. दुःखाने भरलेल्या या जगात खरी संपत्ती पैसा नसून आशीर्वाद आणि समाधान आहे. कमाईची व्याख्या केवळ पैशाने ठरत नाही, तर अनुभव, नाते, प्रेम, आदर हे सर्व कमाईचे प्रकार आहेत. कधी एकटं फिरावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशानभूमी आणि सिंहासनावरचा माणूस एकटाच असतो. साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक करू नये. साधेपणा ही त्यांची संस्कृती आहे. परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असे वाटत असेल तेव्हा त्यावेळी मनात स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. सर्व काही नाही पण बरेच काही तुम्हाला अनुकूल होईल. भूतकाळापासून केवळ धडा घेतला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. कुणी कितीही सुंदर, हुशार, ताकदवान, गतिमान जरी असला तरी आपण त्या व्यक्तीकडे तेव्हाच आकर्षित होऊ जेव्हा ती व्यक्ती खरी असेल आणि अहंकारी नसेल. आजपर्यंत आपल्यासोबत जे काही घडले आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे घडले आहे. देव सदैव आपल्या पाठीशी आहे हे सत्य कधीही विसरू नका. तुमच्यासोबत परमेश्वराला जाणण्याची भावना तुम्हाला निर्भय आणि पापरहित बनविण्यात मदत करेल. हा ठराव नाही तर हे सत्य आहे. देव सर्वांसोबत नेहमी उपस्थित असतो. आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला लगेच मिळणार नाही, पण कालांतराने ती कधीतरी मिळणारच आहे. देव आपल्याला या जगात इतक्या काळजीने पाठवतो की आपल्याला येताना काही आणावे लागत नाही आणि जाताना काही घेऊन जावे लागत नाही. फक्त तुझे कर्म आणि देवाचे नाम आपल्याबरोबर जाते. गंगेत फक्त त्या गोष्टी धुवून जातात ज्या चुका आपल्याकडून चुकून घडतात, मात्र योजना करून केलेली पापे यमराजाकडेच धुवून जातात. देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर तुम्ही दुःखी असाल याचा अर्थ तुम्ही मायेत आहात आणि तुम्ही ते भक्तीने दुरुस्त करत नसाल तर भक्तीने दुरुस्त करा. चुकीच्या आरोपांची कधीही चिंता करू नका, तर त्याचा आदर करा. लक्षात ठेवा, काळाच्या ग्रहणात चंद्र सूर्यही जळतात. देव म्हणतो, मी कोणाचे नशीब घडवत नाही. प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो. तुम्ही आज जे करत आहात ते उद्या तुम्हाला मिळेल आणि आजचे तुमचे नशीब तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे.
अत्याचार सहन करूनही जेव्हा तो हसत असतो तेव्हा भगवान परमेश्वरच स्वतः त्या अत्याचार करणाऱ्याचा बदला घेतात. ज्या दिवसापासून तुम्ही इतरांमध्ये दोष शोधणे बंद कराल, विचार करा त्या दिवसापासून तुम्हाला शांतता वाटू लागेल. मोह इतकाही करू नका की वाईट गोष्टी लपल्या जातील, आणि इतका तिरस्कारही करू नका की समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणा तुम्हाला दिसणार नाही. मनाची स्थिती वाईट असतानाही वाईट बोलू नका, कारण नंतर मन शांत होऊ शकतं, पण बोललेले शब्द नाहीत. जोपर्यंत माणसाच्या बुद्धीमध्ये आसक्ती, मोह आहे, तोपर्यंत त्याला काही मिळवण्याची इच्छा आणि गमावण्याची भीती नेहमी राहते. पण आसक्ती, मोह संपल्यानंतर माणूस हा भावांपासून मुक्त होतो आणि वास्तविक जीवनाचा आनंद घेऊ लागतो. वेळ आपल्याला इतके शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही. इथे कोणालाही अचानक काही होत नाही. सूर्यही हळूहळू उगवतो आणि मावळतो. ज्याच्याकडे संयम आणि तपश्चर्या आहे तोच जग उजळवू शकतो. जर तुम्हाला कोणाबद्दल वाईट वाटत असेल तर 2 प्रकारे विचार करा. जर ती व्यक्ती महत्वाची असेल तर ती गोष्ट विसरून जा, आणि जर ती गोष्ट महत्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरून जा. नाते टिकवण्यासाठी 36 गुण नव्हे तर फक्त 4 गुण आवश्यक असतात. चांगली वागणूक असावी, तसेच प्रामाणिकपणाचा अभिमान नसावा, तसेच मला कोणाची गरज भासणार नाही आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल अशी कारणे असू नयेत. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. लोभाने नाही, अभिमानाने नाही, रागानेही नाही, तर ते प्रेम, करुणेने आणि नम्रतेने आणि भक्तीने करा. चारित्र्य हे झाड आहे आणि प्रतिष्ठा, कीर्ती आणि आदर ही त्याची सावली आहे. पण गंमत अशी आहे की झाडाची फार कमी लोक काळजी घेतात, मात्र सावली सर्वांनाच पाहिजे असते. प्रत्येकालाच त्याची गरज असते. कधी कधी इतरांच्या कृतीने मन थरथरत असते. संयम सोडण्याची संधी येते, परंतु अशा वेळी संयम राखणे आणि मनावर नियंत्रण ठेवणे अधिक आवश्यक आहे. देव म्हणतो की ज्याचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून तो या भौतिक जगात जन्म मृत्यूच्या मार्गावर परत येत राहतो. जीवनाची समानता ओळखा आणि ती तुमची आहे याचा अर्थ तुम्हाला कळेल. म्हणूनच दुःखाशिवाय सुखाची किंमत समजू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही फक्त सुख अनुभवलं होतं त्यावेळी दुसऱ्यासाठी ते दुःख डोंगरासारखं वाटत होतं. असे दिसून येत होते की तो फक्त काही काळ मोहित होऊ शकतो. मन जिंकण्यासाठी साधे आणि सोपे असणे आवश्यक आहे. जी माणसे मनाने खरी आहेत ती कदाचित एकटी राहतील, पण देव त्यांना नेहमीच साथ देतो. सत्य बोलणाऱ्या आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला जग नेहमीच वाईट मानते. माणसाला देवाकडून लाखो करोड इच्छा असतात, पण जेव्हा तो मंदिरात जातो तेव्हा त्याला खिशात काही चिल्लर दिसतात. दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला पैसा हेच जीवन वाटतं, पण संध्याकाळी घरी परतल्यावर शांती म्हणजे जीवन असं वाटतं. संकटाच्या वेळी कुणाकडे मदत मागितली तर विचार करूनच मागा, कारण संकट कमी कालावधीचे असू शकते आणि त्याचे उपकार आयुष्यभर राहतील. तुमचा स्वभाव नेहमी सूर्यासारखा ठेवा. उगवण्याचा गर्व नाही आणि मावळताना भीती नाही. चांगले करण्याचा प्रयत्न करा. देव तुमचे सर्व संभ्रम दूर करेल. भक्ती आणि श्रद्धा इतकी असावी की तुमच्यावर संकट आले तर चक्क परमेश्वरच काळजीत पडेल. फक्त स्वतःचे हित नाही तर इतरांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेले निर्णय सर्वोत्तम आहेत. खूप सरळ असणे देखील चांगले नाही, कारण सरळ झाडे जंगलात आधी कापली जातात. जर देवाची तुम्ही पूजा करता, तुमचे देवावर प्रेम आहे, तर समजून घ्या की तुम्ही देवाला निवडले नाही, तर देवाने तुम्हाला भक्ती करण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी निवडले आहे. कारण त्याच्या इच्छेशिवाय कोणीही त्याची पूजा करू शकत नाही. तसे असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. भक्तीमध्ये गुंतल्याशिवाय सर्व कर्मांचा त्याग करून कोणीही सुखी होऊ शकत नाही. परंतु भक्ती सेवेत गुंतलेली विचारधारा असलेली व्यक्ती लवकरच परमात्म्याला प्राप्त करू शकते. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमचे विचार बदलायचे असतात. ज्याने भगवंताचे नामस्मरण केले आणि भगवंताच्या नामावर श्रद्धा असेल तर शुद्ध जाणीवेमुळे प्रत्येक परिस्थिती शुभ होते. सर्वात मोठा दाता कंजूस व्यक्ती आहे, जो इतरांसाठी सर्व संपत्ती सोडून निघून जातो.
संन्यास तेव्हाच पूर्ण मानला जातो जेव्हा हे ज्ञात होते की जगातील सर्व काही देवाचे आहे आणि कोणाची कशाचीही मालकी घेऊ शकत नाही. तुम्हाला माहीत असलेल्या नियमांचे पालन करून तुम्ही भक्ती सुरू करावी. पुढे भक्ती जसजशी वाढत जाईल तसतसे नियम प्रगट होत जातील. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात. रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा. त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस, खूप मेहनत केली आहेस, खूप शत्रूंचा त्रास तू सहन केला आहेस. पण आजपर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. पण बाळा, यापुढे नाही. कारण ब्रह्मांडाच्या शक्तीने आता तुझा हात पकडला आहे ना, मग आता चिंता करू नकोस. आता स्वप्नच काय, सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होते की नाही बघ. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त यापुढे या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा. कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारानेच करा. कारण जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचाराने करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही. आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का नाही प्राप्त होत. कारण बाळा, तुमची त्यामध्ये कष्ट भरपूर असते. पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही तुम्ही कृती करता ना, त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही. म्हणूनच तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल, यश प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारा न देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे. हो बाळा, आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझ्या त्या जवळच्या लोकांवर आता अंधविश्वास ठेवू नकोस. बाळा, यापुढे तू स्वतःची काळजी घे. कारण लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. आणि याच तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे. म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही. एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. तेव्हा जाऊन बाळा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, माझ्या लाडक्या मुला, तुझ्या संपूर्ण प्रवासात आयुष्यातील आव्हानांना तोंड देताना मी तुझ्या धैर्याचा आणि दृढ निश्चयाचा साक्षीदार आहे. परिस्थिती तुमच्या विरुद्ध कट करत असतानाही तुम्ही कसे पुढे जात आहात हे पाहणे प्रेरणादायी आहे. मला माहीत आहे की कधी कधी प्रवास खूप लांब वाटतो, अडथळे अजिबात नसतात आणि अश्रू कधीच थांबत नाहीत. पण हे जाणून घ्या की या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मी इथे तुमच्या पाठीशी आहे. मी चिकाटीचा देव आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना बळ देणारा देव आहे. मी तुमच्यासाठी राखून ठेवलेले काही शहाणपण आणि प्रेम मला तुमच्याबरोबर सामायिक करू द्या. संकटांच्या वेळी बोगद्याच्या शेवटी प्रकाश असल्यास लढत राहणे योग्य आहे का, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी गडद क्षणांमध्येही माझ्या उपस्थितीचा प्रकाश कधीही कमी होत नाही. देव हा आपला आश्रय आणि सामर्थ्य आहे. संकटात तो नेहमीच मदत करतो. मी तुझा आश्रय आहे, तुझे सुरक्षित आश्रयस्थान आहे आणि वादळाच्या मध्यभागी आहे. चिकाटीचा अर्थ केवळ शौर्याने अडचणींना तोंड देणे असा नाही, तर आपल्या हृदयात आशा जिवंत ठेवणे हे देखील आहे. बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहे यावर भरोसा ठेवून सर्व हरवलेले दिसत असताना नाही लढत राहणे हे आहे. तुम्ही दररोज दाखवत असलेले सामर्थ्य मला दिसत आहे आणि मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी तुमच्या पाठीशी आहे. मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देत आहे. मला माहीत आहे की असे काही क्षण असतात जेव्हा तुम्ही थकल्यासारखे आणि निराश होता.
जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्यांचे वजन जास्त असते. पण निराशेला तुमच्या हृदयाचा ताबा घेऊ देऊ नका. लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहात. तुमच्यासमोर येणारा प्रत्येक अडथळा ही स्वतःला वाढण्याची आणि मजबूत करण्याची संधी आहे. मला माहीत आहे की जीवनाचा प्रवास कठीण असू शकतो आणि बऱ्याचदा तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांमुळे तुम्ही भारावून जाता. परंतु मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी येथे आहे, तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक क्षणी तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि टिकवून ठेवतो. कधी कधी आयुष्य एखाद्या डोंगरासारखे वाटू शकते, जे चढण्यासाठी खूप उंच आहे. परंतु हे जाणून घ्या की तुम्ही शिखराकडे टाकलेले प्रत्येक पाऊल तुमच्या विश्वासाची आणि धैर्याची साक्ष आहे. तुम्हाला हे सांत्वन देणारे शब्द सापडतात. आणि इतकेच नाही तर आम्ही संकटातही गौरव करतो, हे जाणून की संकटामुळे चिकाटी आणि चारित्र्य आशा निर्माण होते. चिकाटी हा एक मूल्यवान गुण आहे, एक आंतरिक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करते. जरी सर्व काही तुमच्या विरुद्ध दिसत असले तरीही सर्वात कठीण संकटांना तोंड देत विश्वास आणि आशा जिवंत ठेवण्याची ही क्षमता आहे. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही दररोज करत असलेले प्रयत्न मी पाहतो आणि तुम्हाला हे कळावे असे मला वाटते की ते माझ्याकडे दुर्लक्ष करत नाही. चिकाटी असणे हा केवळ एक गुण नाही, तर तो एक आशीर्वाद आहे. जेव्हा तुम्ही हार न मानण्याचा निर्णय घेता, जेव्हा तुम्ही अडचणींना न जुमानता चालत राहण्याचे निवडता, तेव्हा तुमच्यातील दुःख शक्ती वाढते. ते लक्षात ठेवा. जसे एखाद्या बीजाला फुलण्यासाठी पृथ्वीच्या अंधाराचा सामना करावा लागतो, तसेच मी तुमच्यासाठी जे बनण्याची योजना आखली होती ते बनण्यासाठी तुम्हाला परीक्षांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला थकवा जाणवू शकतो, निराश होऊ शकतो आणि हार मानण्याचा मोह देखील होऊ शकतो. परंतु मी तुम्हाला निराशेला तुमच्या हृदयावर कब्जा करू देणार नाही असे सांगतो. लक्षात ठेवा, मी येथे आहे. तुझा हात धरून माझ्या प्रेम उपस्थितीने तुला बळकट करतो. अगदी क्षणांमध्येही मी कधीही दूर नाही. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. रात्रीच्या शांततेत तू गाडलेले अश्रू, थकलेल्या मनाने तू कुजबुजलेल्या प्रार्थना मला माहीत आहेत. पण माझ्या प्रिय बाळा, हार मानू नकोस, कारण मी वचन देतो की देव त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. एक दिवस तुझ्या सर्व वेदनांचे आनंदात रूपांतर होईल. माझ्या कृपेच्या कोमल स्पर्शाने तुझे सर्व अश्रू पुसले जातील. बाळा, जीवनाचा प्रवास चढ उतारांनी सुखदुःखाने भरलेला आहे. परंतु कठीण काळातच तुम्हाला वाढण्याची आणि मजबूत होण्याची संधी मिळते. तुमच्यासमोर येणारा प्रत्येक अडथळा ही शिकण्याची, वाढण्याची आणि एका चांगल्या व्यक्तीमध्ये बदलण्याची संधी असते. संकटाच्या शक्तीला कमी लेखू नका, कारण त्यातूनच तुम्हाला तुमची खरी आंतरिक शक्ती कळते. चिकाटी ही केवळ एक गुणवत्ता नाही जी तुम्ही इतरांना दाखवता, तर ती एक गुणवत्ता आहे जी तुम्ही स्वतःमध्ये जोपासता. तुमच्या निर्धारावर ठाम राहण्याची क्षमता आहे. तुमच्या सभोवतालचे जग कोसळलेले दिसत असतानाही इतर सर्वांनी हार पत्करली तरीही लढत राहण्याचे धैर्य आहे. पुढचा मार्ग कितीही कठीण वाटला तरी हे जाणून घ्या की मी तुझ्याजवळ आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या पावलांना मार्गदर्शन करत आहे आणि तुमचे हृदय मजबूत करत आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा बलवान आहात आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांचा सामना करण्यास तुम्ही सक्षम आहात. तुम्ही दररोज करत असलेले प्रयत्न, तुम्ही शांतपणे लढलेल्या लढाया, तुम्ही तुमच्या हृदयात खोलवर रुजवलेली स्वप्ने मी पाहतो आणि मी तुम्हाला जाणीव करून देतो की मी प्रत्येक मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या बरोबर आहे. बाळा, भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. निराश होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला बळ देईन, मी तुला मदत करेन, मी माझ्या उजव्या हाताने तुला धरीन. लक्षात ठेव की यश हे अनेकदा तुम्ही तुमचे ध्येय किती लवकर साध्य करता यावर मोजले जात नाही, तर तुम्ही किती चिकाटीने त्यांचा पाठपुरावा करता यावरून जातील. तुमचा मार्ग कठीण वाटत असतानाही तुमच्या दृढ निश्चयावर ठाम राहणे महत्वाचे आहे. तुमची स्वप्ने सोडू नका, तुमच्या आशा सोडू नका, कारण जे शेवटपर्यंत टिकून राहतात त्यांच्यासाठी महान गोष्टी आरक्षित आहेत. प्रिय बाळा, अगदी कठीण क्षणांमध्येही आपण एकटे नाही हे कधीही विसरू नका. मी येथे आहे. तुझा हात धरून तुझ्या पावलांना मार्गदर्शन करतो.
तुझ्या हृदयाला बळकट करतो. माझ्यावर विश्वास ठेवा, धीर धरा, कारण जे हार मानत नाहीत त्यांच्यासाठी महान गोष्टी राखीव आहेत. माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा, कारण मला तुमच्यासाठी असलेल्या योजना माहीत आहेत. तुमची भरभराट करण्याच्या योजना आहेत आणि तुम्हाला हानी पोहोचवू नयेत. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे. हे जाणून घ्या की मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी, तुमच्या चरणांचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमचे हृदय मजबूत करण्यासाठी तुमच्या जवळ आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या स्वतःच्या योग्यतेबद्दल कधीही शंका घेऊ नका. माझ्या प्रेमळ उपस्थितीवर कधीही शंका घेऊ नका. विश्वास आणि धैर्याने पुढे जा. माझ्या लाडक्या बाळा, अगदी कठीण क्षणांमध्येही मी येथे आहे हे जाणून घ्या. तुमचा जय जयकार करत आहे. तुमचा विजय साजरा करत आहे. तुमचे अश्रू कोरडे आहेत. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांवर आम्ही एकत्रितपणे मात करू. आयुष्य म्हणजे आव्हाने आणि अडथळ्यांनी भरलेला प्रवास. परंतु हे जाणून घ्या की ही तुमच्यासमोर येणारी प्रत्येक अडचण ही विश्वास आणि सामर्थ्य वाढवण्याची संधी आहे. माझ्या बाळांनो, जेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागते, तेव्हा त्याला शुद्ध आनंद समजा. कारण तुम्हाला माहीत आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा चिकाटी निर्माण करते. चिकाटीला त्याचे कार्य पूर्ण करू द्या, जेणेकरून तुम्ही प्रौढ आणि पूर्ण व्हाल. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. प्रत्येक आव्हान ही माझ्याशी अधिक मजबूत, शहाणे आणि जवळ येण्याची संधी असते. मला माहीत आहे की असे काही क्षण असतात जेव्हा तुम्ही थकल्यासारखे वाटता आणि हार मानण्याच्या उंबरठ्यावर निराश होता. पण हे विसरू नका की मी येथे तुमचा हात धरून आहे. तुमचे प्रत्येक नवीन दिवशी तुमची शक्ती नूतनीकरण करत आहे. परंतु जे प्रभूवर आशा ठेवतात ते त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करतील. ते धावतील आणि थकणार नाही, ते चालतील, बेहोश होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी शक्ती आणि नूतनीकरणाचा अंतहीन स्रोत आहे. चिकाटी ही केवळ प्रशंसा करण्यासारखी गुणवत्ता नाही. जीवनात परिवर्तन घडवून आणणारा हा एक गुण आहे. प्रत्येक गोष्ट अशक्य वाटत असतानाही पुढे चालत राहण्याची हिंमत तुमच्यात वसलेली मूक जिद्द आहे. इतकेच नाही तर आपण आपल्या दुःखांचा गौरव करतो, कारण आपल्याला माहीत आहे की दुःखामुळे चिकाटी, चारित्र्य आणि आशा निर्माण होते. आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात ओतले गेले आहे. चिकाटी हा मार्ग आहे जो आशेकडे, विजयासाठी मी तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या विपुल जीवनाकडे नेतो. पुढे वाट कितीही खडतर असली तरी मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे, मार्ग उजळून टाकत आहे. माझ्या कृपेने तुला टिकवून आहे हे जाणून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, धीर धरा, कारण जे हार मानत नाहीत त्यांच्यासाठी महान गोष्टी राखीव आहे. मी तुम्हाला सांगितले आहे की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो. शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही. जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते, कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्ही खूप दिवसांपासून स्वतःची अशी आवृत्ती बाळगत आहात जी तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त नाही. ती कमकुवत आवृत्ती तुम्ही कोण आहात हे नाही आणि तुम्ही कोण आहात हे निश्चितच नाही. तुम्ही आयुष्यात पाहता की आपल्या सर्वांकडे दोन पर्याय आहेत, विकसित होणे किंवा स्थिर राहणे. आणि मी तुम्हाला सांगतो की स्थिरता ही पश्चात्तापाची पैदास करणारी जागा आहे. तुम्ही स्वतःच्या त्या भित्र्या, अनिश्चित संकोची आवृत्तीला 2025 मध्ये ओढू शकत नाही. आणि म्हणून आज मी तुम्हाला या शेवटच्या आव्हानासह आव्हान देऊ इच्छितो की तुम्ही स्वतःशी खरे राहा आणि त्या भित्र्या आणि निश्चित संकोची आवृत्तीला 2025 मध्ये ओढू देऊ नका. त्या प्रक्रियेला महत्त्व द्या. तुमच्यातील ही आवृत्ती प्रत्येक निर्णयावर शंका घेते आणि प्रत्येक संधीचा अंदाज घेते आणि अडचणीच्या पहिल्या चिन्हावर मागे हटते. तुमच्यातील ही आवृत्ती प्रकाशात पाऊल ठेवण्यापेक्षा सावलीत बसणे पसंत करेल. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रकाश भित्र्यासाठी बनवला गेला नव्हता. तुम्ही स्वतःशी खूप मऊ आहात. तुम्ही तुमच्या उणीवांसाठी सबबी बनवल्या नाहीत आणि तुमच्या अपयशांचे समर्थन केले आहे. परंतु येथे तुम्हाला ऐकण्याची आवश्यकता असलेले सत्य आहे की
तुम्ही स्वतःच्या त्या कमकुवत आवृत्तीला चिकटवत आहात, ज्याला तुम्ही आराम देत आहात. अस्वस्थतेपासून त्याला आश्रय देणे आणि कमीत कमी पैसे देऊन त्याला शांत होण्याची परवानगी देणे, त्या कमकुवतपणाला उपाशी ठेवण्याची वेळ आली आहे. तुम्ही तिला आता वाढवायला नकार देऊन मारता. तुम्ही अशा परिस्थितीत पाऊल ठेवून मारता ज्या तुम्हाला अस्वस्थ करतात. वाढ सोयीपासून येत नाही, ती दुःखातून येते, प्रतिकूलतेपासून, संघर्षातून येते. तुम्हाला काय माहिती आहे? समस्या अशी आहे की तुमच्यातील कमकुवत आवृत्ती सामान्यपणाला आवडते. ती फक्त टिकून राहण्यात समाधानी असते. परंतु मी तुम्हाला सांगतो की फक्त टिकून राहिल्याने तुम्हाला आयुष्यात पात्र असलेल्या सर्व गोष्टी हिरावून घेतल्या जातील. तुम्हाला येथे सरासरी राहण्यासाठी ठेवण्यात आले नव्हते. तुम्हाला गर्दीत मिसळण्यासाठी तयार केले गेले नव्हते. परंतु तुमची ती कमकुवत आवृत्ती तुमच्या कानात कुजबुजते. सेटल होणे ठीक आहे, ठीक नाही, 2025 मध्ये कधीही नाही. तुम्हाला तो आवाज बंद करण्याची गरज नाही. आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आता आत कुठेतरी खोलवर कृती करणे. तुमच्याकडे एक योद्धा आहे. तुमच्याकडे स्वतःची एक आवृत्ती आहे जी धाडसी आहे, अढळ आहे. पण तुमची ती आवृत्ती जोपर्यंत तुम्ही कमकुवत बाजूला अन्न देत राहता तोपर्यंत संधी मिळत नाही. योद्धा आरामात वाढत नाही, योद्धा युद्धात वाढतो. म्हणून मी तुम्हाला विचारतो की लढाया काय आहेत? तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देण्यास खूप घाबरला आहात? कारण प्रत्येक वेळी तुम्ही धावता तेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवत आवृत्तीला जिंकू देत आहात. प्रत्येक वेळी तुम्ही त्याला जिंकू देत आहात. तुम्ही तुमच्या पात्रतेच्या जीवनापासून दूर जात आहात. आणि चला भीतीबद्दल बोलूयात, कारण तीच साखळी तुम्हाला दाबून ठेवते की तुमची कमकुवत आवृत्ती भीतीवर भरभराट होते. अपयशाचे भय, नाकारण्याचे भय, अज्ञाताचे भय. पण मी तुम्हाला भीतीबद्दल काहीतरी सांगतो. ती एक भ्रम आहे. भीती ही एक कहाणी आहे. तुम्ही स्वतःला सांगता एक अडथळा जो तुम्ही अस्वस्थता टाळण्यासाठी उभा करता. तुमच्यातील मजबूत आवृत्ती ती भीती पाहते आणि त्यातून सरळ चालते. भीतीचा अर्थ थांबत नाही. भीती म्हणजे जा. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या बाजूला काहीतरी आहे ज्याचा पाठलाग करण्यासारखा आहे. म्हणून भीतीला तुमचे निमित्त बनवू देणे थांबवा. ती तुमची प्रेरणा असू द्या. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमची ती कमकुवत आवृत्ती संशयावर भरभराट होते. ते तुमच्या मनात अनिश्चिततेचे बीज पेरते आणि तुम्हाला खात्री पटवून देते की तुम्ही पुरेसे चांगले नाही आहात, पुरेसे हुशार नाही आहात, पुरेसे मजबूत नाही आहात. परंतु मी तुम्हाला सांगतो की ही शंका खोटी आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःवर शंका घेता तेव्हा तुम्ही तुमच्या त्या कमकुवत आवृत्तीला शक्ती देत आहात. तुम्ही त्याला तुमच्या निवडी, तुमच्या कृती, तुमचे भविष्य ठरवू देत आहात. पण हे सत्य आहे. यशस्वी होण्यासाठी तुमच्यात जे काही आहे ते तुमच्यात आहे. तुमच्याकडे प्रतिभा आहे, धैर्य आहे, दृढ निश्चय. तुमच्यात ज्याची कमतरता आहे तो म्हणजे विश्वास, आणि विश्वास हा एक पर्याय आहे. तुमच्या कमकुवत आवृत्तीशी दयाळूपणे वागणे थांबवा. ते तुमच्या करुणेला पात्र नाही. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेलेले असता, त्यामुळे तुम्हाला अधिक दुःख होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसे चिखळ. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासापोटी होम हवन करत असता. त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असता. होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ तांदूळ टाकता. तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरं तसा तुमच्याकडेच ठेवू देता? तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका. तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा? होमाला तीळ तांदूळ आहुती देऊन रागही देऊन टाका. होमाला आहुती देऊन राग कधीही आपल्याकडे नसावा. राजा निराश झाला. खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले. परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो. खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदी होऊन जातो. त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणाला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असे 2-3 वेळा होते. आता राजा हताश होऊन क्रोधित होतो. इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही
हा दुष्ट पक्षी असा वागतोय. आता मी याला सोडणार नाही. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेन, असं तो मनातल्या मनात ठरवतो. राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणाला भरू लागतो. खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते. राजा पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो, तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो. आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला, परंतु असे थेंब थेंब करून कधीपर्यंत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विझवेल. म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो. असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते. तिथे जाऊन राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती. राजाला पश्चाताप होऊ लागतो. हे देवा, मी हे काय केलं? जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकलं. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता, आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं, तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता. हे देवा, मी किती नकळत मोठं पाप केलं आहे. राजा दुःखी होतो. म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया हे असणारा खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो. राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. रागावर नियंत्रण ठेवले चांगले. स्वामी भक्त हो, स्वामी भक्तांचं कधीच अडत नाही. कुठलंही काम स्वामी भक्तांचं अडत नाही, कधीच कुठलंही काम. कारण भक्तांच्या मुखावर सदैव असते श्री स्वामी समर्थ नाम. भक्तांच्या मुखावर सदैव असते श्री स्वामी समर्थ नाम. घरात जर स्वामी महाराजांचा म्हणजेच या ब्रह्मांड नायकाचं नाम घेणारी एखादी जरी व्यक्ती असेल, स्वामींच्या नामाची ज्योत जर आपल्या घरात असेल ना, तर आपल्या घरात उजेड देखील श्री स्वामी समर्थ नामाचाच पडत असतो. आणि आपल्याही घरामध्ये स्वामींच्या नामाचा उजेड करावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असं टाईप करा. अरे रंगुनी रंगात साऱ्या रंग वेगळा भक्तीचा, रंगोनी रंगात साऱ्या रंग वेगळा भक्तीचा, सप्तरंगी होते जीवन लाभता आशीर्वाद स्वामींचा, लाभता आशीर्वाद स्वामींचा. अरे म्हणूनच तुला सांगतोय, आमच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायला तुझ्या संसाराचा रहाटगाडा हा चालूच राहणार आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त तुझ्या संसाराचे विचार असतात आणि ते करणं चुकीचं नाही. कारण तू संसारात आहेस तर तुझ्या संसाराची जबाबदारी देखील तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी तुला योग्य पद्धतीने पार पाडायचीच आहे. पण त्यासोबतच जर तू अध्यात्माची निवड केलीस, अध्यात्माशी तू एकरूप झालास, तर निश्चितपणे तुझ्या संसारातील अडचणी कमी करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुला सहाय्य करणार आहे. म्हणून संसार करता करता परमार्थ साधण्याचा देखील तू पुरेपूर प्रयत्न कर. आणि परमार्थ साधण्यासाठी तुला खूप काही करण्याची गरज नाही. तुला एका ठिकाणी तप करण्याची गरज नाही. तुला फक्त गरज आहे ती 2 शब्दांची, नामाची. तू फक्त श्री स्वामी समर्थ असं नाम जरी जपलं किंवा स्वामी म्हणून मला हाक जरी मारली, तरीही तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी धावत येणार आहे. अरे आम्हाला आमच्या भक्ताकडून कधीच कसलीही अपेक्षा नसते. आमच्या भक्ताने कुठलंही काम करत असताना फक्त आमचं नाम घ्यावं आणि आमच्यावर अतूट विश्वास ठेवावा, एवढीच काय ती आमची अपेक्षा. आणि जेव्हा तू अशाच प्रकारची अपेक्षा आमची पूर्ण करतो ना, तेव्हा तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही उचलतो. अरे तुला अपेक्षा करायच्या असतील तर या जगाकडून करू नकोस. हे जग तुझ्याशी फक्त तोपर्यंत गोड बोलणार आहे जोपर्यंत तू त्यांच्या कामाचा आहेस. जर त्या लोकांना समजलं की तू त्यांच्या काहीही कामाचा नाहीस, तर बघ तुझ्याशी कोणीही स्वतःहून बोलण्यासाठी पुढाकारही घेणार नाही. म्हणून अशा स्वार्थी जगामध्ये वावरण्यापेक्षा तू आमच्या नामामध्ये, आमच्या अध्यात्मामध्ये जर एकरूप झालास,
तर निश्चितपणे तुला कधीच कुणाकडून अपेक्षा करण्याची गरज पडणार नाही. तुझं दुःख, तुझ्या यातना, तुझ्या सुखाचे क्षण, तुझ्या दुःखाचे क्षण देखील तू आमच्यासोबत जर वाटून घेण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुझ्या प्रत्येक परिस्थितीचा साक्षीदार आम्हीच राहणार आहोत आणि प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी देखील आम्हीच तुला मदत करणार आहोत. आणि जितकं जास्त तू आमचं नाम जपणार आहेस तितकंच आम्ही तुला जपणार आहोत. हे सदैव लक्षात ठेव, हे सदैव लक्षात ठेव. अरे जो निस्वार्थी भावनेने सातत्याने आमचं नाम जपतो त्याला दुःखाच्या प्रसंगात कधीही आम्हाला बोलवावं लागत नाही. आणि जो भक्त अशाच पद्धतीने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, आमचा बनून राहतो, अशा भक्ताला आम्हाला वेळोवेळी एकच सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 25 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते देखील आपण जाणून घेऊयात. तर बघा, स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे प्रवाहासोबत वाहणं कधी चुकीचं नसतं, पण प्रवाह कशाचा वाहत आहे हे पाहणं देखील गरजेचं असतं. म्हणून जेव्हा तू ज्या वाटेवर चालत असतो ना, ती वाट योग्यतेची आहे का? तू जे काही करत आहेस ते बरोबर आहे का? त्याने कुणाचं नुकसान तर होत नाही ना? कुणाच्या भावनांचा छळ तर केला जात नाही ना? याचा विचार कर. आणि ज्या क्षणाला तुझं अंतर्मन तुला सांगेल की नाही, हे चुकीचं आहे, तर त्या ठिकाणी तुझा प्रवास थांबव आणि तू वेगळी वाट निवड. अरे जेव्हा एखादा भक्त चुकतो ना, तेव्हा त्याला आम्ही क्षमा नक्कीच करतो. पण चुकत असतानाही आणि माहीत असतानाही जर एखादा भक्त त्याच मार्गावरून चालत आहे, पुन्हा पुन्हा नव्याने त्याच चुका करत असेल तर, आणि क्षमा येऊन आमच्यासमोर हात जोडत असेल, तर अशा भक्ताला कधीही आम्ही क्षमा करू शकत नाही. कारण क्षमा फक्त झालेल्या चुकीची मिळते. जाणून बुजून केलेल्या पापांना शिक्षा, जाणून बुजून केलेल्या गोष्टींना, जाणून बुजून केलेल्या पापांना कधीही क्षमा मिळत नाही. त्या गोष्टींचा हिशोब नेहमी चुकता करावा लागतो, हे सदैव लक्षात ठेव. म्हणून तू जे काही करत आहेस ते तुझ्या भल्यासाठी असावं, पण इतरांचं नुकसान करणारं कधीही नसावं. एवढा जरी तू नियम पाळला तरीही तुझ्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात आम्ही साक्षीदार राहू आणि तुझा हात पकडून तुला योग्य त्या दिशेने आम्ही घेऊन जाऊ. अरे आजकालचं हे कलियुग जे आहे ना, ते नेहमी दिसण्यात आणि कपड्यात सुंदरता शोधतात, परंतु खरी सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते. म्हणून तुझे हे विचार शुद्ध ठेव. तुझ्या बोलण्यात, वागण्यात नम्रपणा ठेव आणि माणुसकीला कधीही तू सोडू नकोस. अरे ज्याच्याकडे माणुसकी असते ना, त्याच्या अंतर्मनामध्ये सदैव आम्ही वास करत असतो आणि ज्याची विचारधारा ही नेहमी शुद्ध असते. जेव्हा हेतू शुद्ध असतो तेव्हा अशा व्यक्तीला कधीच कुणाला गमावण्याची वेळ येत नाही. या कलियुगातील लोक जरी त्याच्यासोबत नसले तरीही हा ब्रह्मांड नायक मात्र सदैव त्याच्यासोबत चालत राहतो, जातो. म्हणून मलाही तुला साथ द्यायची असेल, तुला जर माझी साथ हवी असेल तर तुला नेहमी सत्याच्याच मार्गावर चालायचं आहे. भलेही तुझ्या वाट्यात एखादा दुःखाचा प्रसंग येतो, खूप देवदेव करूनही तुझ्या वाट्याला जर दुःख येत असेल तरीही त्यावेळेस मात्र तुझं मन खचू देऊ नकोस. तुझी पावलं चुकीच्या दिशेने वळू देऊ नकोस. कदाचित तो जो कालावधी आहे तो तुझ्या परीक्षेचा असतो. तुझ्या विश्वासाची परीक्षा त्यावेळेस घेतली जाते आणि तशा काळातही जर तुझा विश्वास ठाम असेल आणि तू कितीही असला तरीही तुझी पावलं मात्र चुकीच्या दिशेने वळत नसतील तर 100% तू या परीक्षेत उत्तीर्ण होणार आहेस आणि तुला उत्तीर्ण करण्यासाठी आम्ही देखील तुला मदत करणार आहोत. अरे वेळ ही कधीच कोणाची सारखी नसते. आज चांगली आहे तर उद्या वाईट आहे आणि उद्या वाईट असेल तर पुन्हा नव्याने ती चांगली देखील होणार आहे. पण तोपर्यंत तुझा धीर सुटू देऊ नकोस. चुकीचे निर्णय तू कधीही घेऊ नकोस. आणि तशा वेळेस जर तुला एकटेपणा जाणवत असेल तर तुझी ही माय माऊली, तुझी ही स्वामी माऊली, हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस. जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा आमचं नामस्मरण कर. एकदा आमचं नामस्मरण करून तर पहा. मनापासून आम्हाला हाक मारून तर पहा. तुझे अश्रू पुसण्यासाठी आणि तुझ्या खांद्यावर आधाराचा हात ठेवण्यासाठी तुझी ही माय माऊली धावत येईल, तुला कवटाळून घेईल आणि तुला एकच सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वप्ने तुमची स्वप्ने यादृच्छिक नसतात. ती तुमच्या आत्म्याच्या कुजबूज असतात. ज्यासाठी तुम्ही निर्माण झाला आहात त्या उद्देशाकडे तुम्हाला मार्गदर्शन करतात. परंतु लक्ष केंद्रित नसलेली स्वप्ने ही फक्त कल्पना आहेत, जी तुम्हाला आत ठेवावी लागतात. तुमचे डोके खाली ठेवा आणि काम करा. कोणतेही शॉर्टकट नाहीत, सबबी नाहीत. जग तुमचे काहीही घेणे देणे नाही, पण तुम्ही स्वतःचे सर्वस्व देणे घेणे आहात. यश ही बाह्य कामगिरी नाही, ही एक अंतर्गत परिवर्तन आहे. बहुतेकदा लोक जगात काय साध्य करू शकतात यावर लक्ष केंद्रित करतात. संपत्तीचे, कौतुकाचे, सर्व यशाचा पाया आज सुरू होतो, हे लक्षात न घेता की तुम्ही आव्हानांवर मात करू शकता. इतरांना नेतृत्व करा किंवा स्वप्न बांधा. तुम्हाला प्रथम स्वतःला समजून घ्या आणि सुधारा. यश फक्त घडत नाही, ते आतून जोपासले जाते. स्वतःचा शोध हा कोणत्याही अर्थपूर्ण प्रवासाचा कोनशिला आहे. ते तुम्ही कोण आहात हे समजून घेण्याबद्दल आहे. तुम्ही कशासाठी उभे आहात आणि तुम्हाला काय प्रेरित करते. बरेच लोक त्यांचे जीवन जगतात, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करून दुसऱ्याने ठरवलेल्या मार्गांवर चालत आहेत. परंतु तुमच्या अटींवर यशस्वी होण्यासाठी तुम्हाला थांबावे लागेल आणि स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारावे लागतील. माझे मूल्ये काय आहेत, जे मला जिवंत करते? जीवनातून मला खरोखर काय हवे आहे? या प्रश्नांची उत्तरे तुमचा कंपास आहे, जो तुम्हाला उद्देश आणि पूर्ततेच्या जीवनाकडे मार्गदर्शन करतो. परंतु स्वतःचा शोध आहे. एकदा तुम्ही स्वतःला समजून घेतले की पुढची पायरी म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा. तुमच्या ताकदी आणि कमकुवतपणा जाणून घेणे ही एक देणगी आहे, जी तुम्हाला कशावर काम करायचे आहे याबद्दल स्पष्टता देते. सुधारणा म्हणजे परिपूर्णतेसाठी प्रयत्न करणे नाही, तर दररोज प्रगतीसाठी प्रयत्न करणे. म्हणजे कालपेक्षा थोडे चांगले होण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या दृष्टिकोनाला आव्हान देणारी पुस्तके वाचा. स्वतःला अशा लोकांशी वेढून घ्या जे वाढीस प्रेरणा देतात. तुम्हाला घाबरवणारी कामे करा. वाढ तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होते आणि अस्वस्थता स्वीकारण्याची तयारी ही यशस्वी लोकांना वेगळे करते. स्वतःमध्ये सुधारणा देखील स्वयंशिस्त आवश्यक आहे. तुम्ही काय करावे हे जाणून घेणे पुरेसे नाही, तुम्हाला ते प्रत्यक्षात करावे लागेल. आणि येथेच बहुतेक लोक अडखळतात. त्यांना कामात न घालता निकाल हवे आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक विजयामागे कोणीही कधीही अपघाताने महान झालेले नाही. अशी व्यक्ती आहे जी त्यांना वाटत नसतानाही सातत्याने दिसण्याचे निवडते. स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेत स्वयंशिस्त ही क्षमता शक्तीमध्ये रूपांतरित करते. लक्षात ठेवा की तुलना ही प्रगतीचा शत्रू आहे. तुमचा प्रवास अद्वितीय आहे. इतरांविरुद्ध तुमचे यश मोजून तुमची ऊर्जा वाया घालवू नका. त्याऐवजी तुम्ही काल कोण होता याच्याशी मोजा. छोटे विजय कितीही क्षुल्लक वाटले तरी ते साजरे करा, कारण प्रत्येक पाऊल पुढे आहे. स्वशोध आणि स्वसुधारणेबद्दलची सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे ती आजीवन पद्धती आहे, अंतिम रेषा नाही. तुम्ही जितके जास्त शिकाल तितके तुम्हाला कळेल की शोधण्यासाठी किती आहे. जितके जास्त तुम्ही वाढता, जितके जास्त तुम्ही संधी तुम्हाला पुढे वाढवता येतील. स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचे हे सौंदर्य आहे. हा एक असा प्रवास आहे जो सतत नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो. जेव्हा तुम्ही स्वशोध आणि स्वसुधारणेला प्राधान्य देता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला यशासाठी तयार करत नाही आहात. तुम्ही एक पाया बांधत आहात जो कोणत्याही वादळाचा सामना करू शकतो. तुम्ही बाह्य परिस्थितीने डळमळीत नसलेले व्यक्ती बनता, कारण तुमची शक्ती आतून येते. म्हणून आजच स्वतःमध्ये गुंतवणूक करा, कारण यशाचा प्रवास नशिबाने किंवा संबंधांनी सुरू होत नाही, ते तुमच्यापासून सुरू होते. स्वप्ने ही महानतेची बीजे आहेत, परंतु त्यांना फुलताना पाहण्यासाठी तुम्ही त्यांचे संगोपन केले पाहिजे. अथक प्रयत्न आणि अटळ विश्वासाने इतरांना तुम्ही जे पाहता ते दिसत नसतानाही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणे, हे फक्त ध्येय साध्य करण्याबद्दल नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याबद्दल आहे की तुमची दृष्टी महत्त्वाची आहे, की तुमच्या आकांक्षा वैध आहेत आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही जे काही करायला तयार आहात ते तुमच्या स्वप्नांकडे जाणारा प्रवास असेल. सोपे नसते, ते आव्हानांनी भरलेले असते. अडथळे असतात आणि सर्वात जास्त शंका असते.
आतून आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून. तुमच्या आयुष्यातील लोक नेहमीच तुमच्या महत्त्वाकांक्षा समजू शकत नाहीत. ते म्हणतील की तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत, अवास्तव किंवा अगदी मूर्ख आहेत. परंतु हे सत्य आहे की त्यांच्या शंका तुमचे वास्तव नाहीत. लोक अनेकदा त्यांच्या स्वतःच्या भीती आणि मर्यादा इतरांवर लादतात. त्यांच्या अविश्वासाला तुमच्या प्रगतीत अडथळा बनू देऊ नका. जे लोक त्यांची स्वप्ने साध्य करत नाहीत त्यांना वेगळे करते ते म्हणजे असे वाटत असतानाही पुढे जात राहण्याची क्षमता. जग तुमच्या विरोधात आहे. जेव्हा रस्ता सुरळीत असतो आणि निकाल लवकर येतात तेव्हा सर्वजण तुम्हाला पाठिंबा देतात. तेव्हा प्रेरित राहणे सोपे असते. परंतु जेव्हा तुम्हाला नकाराची टीका किंवा अपयश येते तेव्हा खऱ्या दृढ निश्चयाची परीक्षा होते. हे क्षण तुम्हाला तोडण्यासाठी नसतात, ते तुम्हाला घडवण्यासाठी असतात. ते तुम्हाला लवचिकता शिकवतात, शिस्त आणि तुमच्या स्वप्नांचा अथकपणे पाठलाग करण्यासाठी चिकाटीची शक्ती शिकवतात. तुम्ही प्रथम त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. या विश्वासाचा अर्थ आव्हानांकडे दुर्लक्ष करणे किंवा अडथळे अस्तित्वात नसल्याची बतावणी करणे असा नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यावर मात करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमचे स्वप्न ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जितके करता तितके कोणीही त्याची काळजी घेणार नाही आणि ते ठीक आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पुढे ढकलत राहण्याची पुरेशी काळजी घ्या. दररोज कृती करा. कितीही लहान प्रगती झाली तरी रात्रभर होत नाही. कालांतराने सातत्यपूर्ण प्रयत्नांचे परिणाम आहे. तुमचे स्वप्न व्यवस्थापित करण्यायोग्य पायऱ्यांमध्ये मोडा आणि त्यांना एक एक करून हाताळा. प्रत्येक पाऊल पुढे टाकल्याने तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ आणले जाते आणि प्रत्येक कामगिरी कितीही लहान असली तरी गती निर्माण करते. यश क्वचितच एका मोठ्या प्रयत्नाचे परिणाम आहे. हे उद्देश आणि दृढ निश्चयाने घेतलेल्या असंख्य लहान कृतींचा संशय आहे. स्वतःला अशा लोकांसह वेढून घ्या जे तुम्हाला उत्थान आणि प्रेरणा देतात. समान मार्गावर चाललेले मार्गदर्शक शोधा आणि त्यांच्या अनुभवातून शिका. स्वप्न पाहणाऱ्या आणि साध्य करणाऱ्यांचा समुदाय शोधा ज्यांना महत्त्वाकांक्षतेची क्षमता सकते. जर तुमच्याकडे ती आधार प्रणाली नसेल तर ती तुम्ही थांबवू देऊ नका. तुम्ही स्वतःचे चीरर लीडर व्हा. स्वतःमध्ये प्रेरणा शोधायला शिका, कारण तुमची स्वप्ने दुसऱ्याच्या मान्यतेवर अवलंबून नसतात हे लक्षात ठेवा. प्रत्येक मोठी कामगिरी ही एकेकाळी एखाद्याच्या मनात फक्त एक स्वप्न होती. यशस्वी होणाऱ्या आणि यशस्वी न होणाऱ्या दोघांमध्येही एक फरक म्हणजे प्रतिभा किंवा नशीब नाही, तर कठीण असतानाही पुढे जाण्याची तयारी आहे. म्हणून शंकांना तुमच्या आगीत आग लावू द्या. आव्हानांना तुमचे लक्ष केंद्रित करू द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा अथक प्रयत्न तुम्हाला आठवण करून द्या की तुमची स्वप्ने आवाजाने भरलेल्या जगात लढण्यासारखी आहेत. सर्वत्र विचलित करणारे आहेत. सोशल मीडिया तुमचे लक्ष हजारो दिशांना खेचते. लोक तुमच्या ध्येयांशी जुळत नसलेल्या गोष्टींसाठी तुमचा वेळ मागतात. ध्येय आणि कधीकधी तुमचे स्वतःचे विचार, शंका, भीती आणि कामात दिरंगाई हे सर्वात मोठे विचलित बनते. जर तुम्ही तुमची स्वप्ने साध्य करण्याबद्दल गंभीर असाल तर तुम्ही आवाजाला रोखायला आणि अढळ दृढ निश्चयाने तुमच्या दृष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. यश विचलित झालेल्यांसाठी नाही, तर असंबद्ध गोष्टींना बंद करू शकते आणि देऊ शकते अशांसाठी आहे. प्रत्येक महान कामगिरी खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांची पूर्ण ऊर्जा स्पष्ट आणि केंद्रित मनाने सुरू होते. सतत व्यत्यय येत असताना घर बांधण्याचा प्रयत्न करण्याची कल्पना करा. पाया कधीही स्थिर राहणार नाही. तुमच्या ध्येयांवरही तेच लागू होते. विचलित होणे तुमच्या प्रगतीचा पाया खराब करते. त्यांना दूर करण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या दृष्टीपासून काय दूर खेचत आहे हे ओळखावे लागेल. विचलित होणे केवळ बाह्य नाही तर आतून देखील येऊ शकते. अपयशाची भीती किंवा परिपूर्ण वेळेची वाट पाहण्याची इच्छा हे सर्व तुमचे लक्ष विचलित करू शकते. यावर मात करण्यासाठी तुम्हाला त्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या भीतींना मान्य करा, पण त्यांना नियंत्रित करू देऊ नका. तुम्हाला समजा की परिपूर्णता ही एक भ्रम आहे. सुरुवात करण्याचा सर्वोत्तम वेळ आता आहे. तुमचा दृढ निश्चय तुमच्या सबबींपेक्षा अधिक मजबूत असावा. वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे
आणि विचलित होणे हे त्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. तुम्ही तुमच्या फोनवर स्क्रोल करण्यात घालवलेल्या प्रत्येक मिनिटाला क्षुल्लक गोष्टींवर वाद घाला किंवा तुमच्या स्वप्नांमध्ये गुंतवलेल्या वेळेप्रमाणे अनुत्पादिक सवयींमध्ये गुंतून राहा. तुमचा वेळ वाचवा. स्वतःमध्ये इतरांसोबत कठोरपणे सीमा निश्चित करा. तुमच्या उद्देशाला पूर्ण न करणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. ते स्वार्थी नाही, ते आवश्यक आहे. केंद्रित वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे. जर तुमची दृष्टी सुरू करायची असेल तर तुमच्या ध्येयांना समर्थन देणाऱ्या लोकांसह स्वतःला वेढून घ्या. एखादा व्यवसाय तुमचा वेळ शिकण्यात घालवतो, रणनीती आखतो आणि तुमच्या क्षेत्रातील इतरांशी जोडतो. जर तुमचे स्वप्न पुस्तक लिहिण्याचे असेल तर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. अशा विचलितांपासून मुक्त जागा तयार करा. तुमचे वातावरण तुमच्या दृष्टिकोनाप्रती असलेल्या तुमच्या वचनबद्धतेचे प्रमाण असले पाहिजे, प्रतिबिंब असले पाहिजे. शिस्त ही तुमच्या लक्ष केंद्रित राहण्याची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला काय करायचे आहे त्यापेक्षा तुम्हाला काय करायचे आहे याला प्राधान्य देण्याची क्षमता आहे. याचा अर्थ लवकर उठणे किंवा फुरसतीचा वेळ देणे किंवा सामाजिक कार्यक्रमांना नाही म्हणणे असा असू शकतो. हे नेहमीच सोपे नसते, परंतु ते फायदेशीर आहे. प्रत्येक शिस्तबद्ध कृती ही एक आहे. तुमच्या ध्येयाच्या जवळ जा आणि लक्ष केंद्रित करण्याचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण प्रगतीत मिसळतो. हे समजून घ्या की लक्ष केंद्रित करणे म्हणजे इतर सर्व गोष्टींकडे कायमचे दुर्लक्ष करणे असा नाही, तर सर्वात महत्त्वाच्या क्षणांमध्ये तुमची ऊर्जा जाणून बुजून वापरणे म्हणजे काम करण्याची वेळ आली की कठोर परिश्रम करा आणि पूर्णपणे विश्रांती घ्या. जेव्हा संतुलन रिचार्ज करण्याची वेळ आली तर संतुलन आवश्यक आहे, परंतु संतुलनाचा अर्थ असा नाही की जेव्हा तुम्ही विचलितता दूर करता आणि दृढ निश्चयाने लक्ष केंद्रित करता तेव्हा विचलित व्हा. तुम्ही तुमच्या कृती तुमच्या दृष्टीशी संरेखित करा आणि जेव्हा तुमचे लक्ष स्पष्ट असते तेव्हा तुम्ही काय साध्य करू शकता याची कोणतीही मर्यादा नसते. कोंडून राहा, पुढे जात राहा आणि तुमची दृष्टी प्रत्यक्षात रूपांतरित होताना पहा. महानता ही एक गंतव्यस्थान नाही. जिथे तुम्ही अडखळता ती एक मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही तयार करता अथक प्रयत्न आणि अटळ लवचिकता. बरेच लोक यशाचे स्वप्न पाहतात, परंतु काही लोकांना हे समजते की प्रवास हा तेजस्वितेच्या एका क्षणाने नव्हे तर महानता साध्य करण्यासाठी दररोज घेतलेल्या सातत्यपूर्ण अनेकदा अनग्लामर पावलांनी परिभाषित केला जातो. तुम्ही सुसंगतता आणि लवचिकता दोन्ही स्वीकारले पाहिजेत. सुसंगतता ही प्रगतीचा पाया आहे. ते तुम्ही कधी कधी काय करता याबद्दल नाही, तर तुम्ही दररोज काय करता याबद्दल आहे. त्याबद्दल विचार करा. आठवड्यातून एकदा प्रशिक्षण देऊन खेळाडू चॅम्पियन बनत नाही. लेखक प्रेरणा आल्यावरच लेखनी उचलून उत्कृष्ट नमुना तयार होत नाही. यशाची पुनरावृत्ती आवश्यक असते. शिस्त आणि तुम्हाला वाटत नसतानाही दाखवण्याची तयारी हवी असते. सुसंगतता सवयी निर्माण करते आणि सवयी परिणाम निर्माण करतात. सुसंगततेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अशा जगात अधीरता जी त्वरित समाधानाचे गौरव करते. जेव्हा निकाल लवकर येत नाहीत तेव्हा निराश होणे सोपे असते, परंतु महानता जलद वेळेवर चालत नाही. ती स्प्रिंटपेक्षा हळू बर्न आहे. आज तुम्ही करत असलेले छोटे छोटे प्रयत्न देखील लगेच फळ देऊ शकत नाहीत, परंतु कालांतराने ते असाधारण विश्वासात बदलतात. प्रक्रिया दिसून येत राहते, कारण प्रत्येक पाऊल पुढे प्रगती आहे. ते कितीही लहान वाटले तरी लवचिकता दुसरीकडे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते. जेव्हा मार्ग कठीण होतो आणि कठीण आव्हाने येतात तेव्हा अडथळे आणि अपयश अपरिहार्य असतात. महानतेच्या मार्गावर अडथळे आणि अपयश अपरिहार्य असतात, परंतु हे अडथळे तुम्हाला पराभूत करण्यासाठी नाहीत. ते तुम्हाला तुमच्यामध्ये बळकटी आणण्यासाठी आणि पुढे जे आहे त्यासाठी तयार करण्यासाठी आहेत. लवचिकता म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याची क्षमता. तुमच्या चुकांमधून शिकण्यासाठी आणि तुमच्या विरुद्ध अडचणी येत असतानाही पुढे जात राहण्यासाठी. लवचिकतेसाठी अपयशांकडे पाहण्याऐवजी दृष्टिकोनात बदल आवश्यक आहे. शेवटी त्यांना मौल्यवान धडे म्हणून पहा. प्रत्येक अपयश म्हणजे मजबूत होण्याची संधी आहे. तुमचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करण्यास सक्षम आहात. जेव्हा तुम्ही प्रवासाचा भाग म्हणून आव्हानांना स्वीकारता
तेव्हा ते त्यांची शक्ती गमावतात, ज्यामुळे तुम्हाला सातत्य आणि लवचिकता दोन्ही जोपासण्यास निराश करतात. तुम्हाला स्पष्ट उद्देश हवा आहे. तुम्ही या मार्गाचा अवलंब का करत आहात? जेव्हा तुम्ही पुरेसे मजबूत असता तेव्हा ते तुमच्या दृढ निश्चयाला चालना देणारे ऊर्जेचे स्रोत बनते. प्रेरणा कमी होते तेव्हाही ते तुमच्या दृढ निश्चयाला चालना देणारे ऊर्जेचे स्रोत बनते. ध्येय तुम्हाला सातत्यपूर्ण राहण्याची आणि लवचिक राहण्याचे धैर्य देते. तुमच्या ध्येयांच्या आठवणींनी स्वतःला वेढून घ्या. तुमच्या आकांक्षांच्या खाली एक विजन बोर्ड तयार करा आणि वाटेत तुमची प्रगती साजरी करा. तुमचे वारे कितीही लहान असले तरी स्वीकारा, कारण ते महानतेकडे नेणाऱ्या सवयी आणि मानसिकतेला बळकटी देतात. महानता भाग्यवानांसाठी राखीव नाही किंवा दिवसेंदिवस काम करण्यास तयार असलेल्यांसाठी राखीव असलेला विशेषाधिकार नाही. आणि प्रत्येक शरद ऋतूनंतर उठून सातत्य राखण्यासाठी वचनबद्ध व्हा. लवचिकता स्वीकारा आणि तुम्ही तयार केलेला मार्ग तुम्हाला असाधारण उंचीवर घेऊन जातो ते पहा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा आणि तुमची पूर्ण क्षमता अनलॉक करण्याचा प्रवास तुमच्यासोबत सुरू होतो आणि संपतो. ते तुम्ही कोणाला स्वीकारत आहात हे शोधण्याबद्दल आहे. अथक प्रयत्न विचलित करणे, दूर करणे आणि सुसंगतता आणि लवचिकता जोपासणे. मार्ग सोपा नाही. तो प्रत्येक अडथळा, प्रत्येक शंका आणि प्रत्येक अपयश ही मजबूत होण्याची संधी आहे. नाहीही तीक्ष्ण आणि अधिक दृढ निश्चयी आहे. तुमची स्वप्ने सत्य आहेत. तुमचे स्वप्न शक्तिशाली आहे, परंतु त्यांना तुमची वचनबद्धता आवश्यक आहे. एका अढळ विश्वासावर लक्ष केंद्रित करा. या मार्गावर कोणीही तुमच्यासाठी चालू शकत नाही. हे तुमचे आहे. यश परिपूर्ण असण्याबद्दल किंवा सर्व काही शोधून काढण्याबद्दल नाही, तर दिवसेंदिवस पुढे जाण्याचे धाडस दाखवण्याबद्दल आहे. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. तुझ्या जीवनात एक नवीन सकारात्मक दिवसाचा आणि विचारांचा प्रकाश पडेल. म्हणून माणसाच्या जीवनात संघर्ष, अडचणी या पाचवीला पुजलेल्या असतात. फक्त त्याचे रूप बदलत असते. संघर्ष, अडचणी काही टाळण्यासारख्या गोष्टी नाहीत. मग जी गोष्ट टाळता येत नाही तिला सामोरं जाणं हाच एक मार्ग नाही का? त्याबद्दल मनात चिंता किंवा विवंचना असणं साहजिकच आहे, पण त्यावर शांतपणे विचार केला तर मार्ग शोधता येऊ शकतात. काही अडचणी या स्वतःहून ओढवून घेतलेल्या असतात, तर काही परिस्थितीमुळे निर्माण होतात. त्यामुळे योग्य पद्धतीने मार्गक्रमण केले तर अशक्यही काहीही नसतं. त्यासाठी संयम मात्र हवा असतो. आपल्या परंपरा, रूढी अशाच मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीला येत असतात. त्या सगळ्याच योग्य असतील किंवा सगळ्याच अयोग्य असे काही नाही. या जगात सगळं टाकावं आणि सगळंच विकावं असं काही नसतं. काही दिखावंही असतं. काय पण दृष्टी असली की त्याचा योग्य अर्थ लक्षात येतो. सगळेच प्रवाह काही गढूळ नसतात. काही वाहता वाहता नितळ होत जातात. काही साचून गढूळ होत जातात. त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर चढलेली जळमट धुवायला वेळ द्यावा लागतो. सुरुवातीस अपवाद असतात, नंतर तीच रूढी बनते आणि नंतर प्रघात होतो. असं आयुष्यात चालत असतं. आपण काय स्वीकारायचं हे आपल्या हातात असतं. आपण मात्र आपलं कर्म हे चांगलंच करायचं, कारण येणाऱ्या आपल्या कर्मानुसार फळ आपल्याला रिटर्न माघारी मिळत असतं. जसं तुमचं कर्म असेल तसंच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून कर्म चांगलं करा. फळ गोड खायलाच मिळणार आहे. आयुष्य एकदाच मिळतं. जगायला शिकलं पाहिजे. माझा जन्म गरीब घरात झाला. माझ्याजवळ खानदानी संपत्ती, जमीन नाही. परिस्थितीमुळे मला योग्य शिक्षण मिळालं नाही. त्यावर चर्चा करून आत्ता आपल्या हातात आहे. तो वेळ सुद्धा वाया घालवणं म्हणजेच खापर दुसऱ्यावर फोडणं. दुसऱ्याची सहानुभूती मिळवून मनाचं समाधान करून घेणं हा वेडेपणा आहे. ज्याला आयुष्यात आपलं काहीच करायचं नाही तो असे बहाणे शोधत असतो. ज्याला फक्त आयुष्यात काही मिळवायचं आहे, फक्त जगायचं नाही तर आनंदानं जगायचं आहे, तो कारण न सांगता त्या परिस्थितीत आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो. एक माणूस पंखा साफ करण्यासाठी स्टूलवर एक पाय ठेवतो. दुसरा पाय ठेवणार तेवढ्यात स्टूल तुटतो. तो माणूस वैतागतो, चिडचिड करतो आणि नशीब आपलं चांगलं नाही हे आपल्याला वैतागून चिडचिड करून देतो.
पण त्याची बायको म्हणते, तुमचं नशीब खूप चांगलंय, स्टूलवर चढल्यावर नाही तुटला, नाहीतर स्टूल बरोबर तुमचाही पाय तुटलाच असता. घटना एकच आहे, पण दृष्टिकोन मात्र वेगळे आहेत, दोन आहेत. विचारांची दिशा बदलली की दुःख, अपयश जीवनात जिंकायला, आनंदाने जगायला शिकवतं. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. हवं तर घेता आलं पाहिजे. आयुष्य खूप मोठं दुकान आहे, म्हणून जीवन जगत असताना बारीक सारीक गोष्टींवर लक्ष द्या आणि आयुष्यात काय मिळवायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं की जगणं कसं सोपं होतं. आयुष्यात आलेलं आपल्याला जे नको असतं, जे आपण अगदी निग्रहाने टाळत असतो, तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येतं. असं का होतं? कारण जे आपल्याला नको असतं तिकडे आपण नको तितकं लक्ष देतो. ज्या गोष्टींना आपण नको तितकं महत्त्व देतो, जे आपल्याला नको असतं त्या गोष्टींना विरोध, प्रतिकार करण्यात, त्या गोष्टींचा तिरस्कार करताना चिडचिड करत आपण आपली शक्ती वाया घालवतो आणि हवं ते मिळवण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ आणि शक्ती उरत नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, नको वाटतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. की असंच का, ते तसंच का, असा विचार करण्यात, तक्रारी करण्यात दंग राहू नये. अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार, म्हणून तो नाहीसा होणार नाही. नेहमीच अंधाराला घाबरण्यापेक्षा अंधारात जाऊन काय होतं ते एकदा बघावं. भीती, भय वाटलं तर सहन करावं आणि एकदाच त्या भयात मोकळं व्हावं. नसलेल्या भूतांची भीती कायम सोबत बाळगण्यापेक्षा मनावरच्या भीतीची भूत उतरवण्याचा प्रयत्न करा. असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पडणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरही नक्की होणार आहे. जीवन जगत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टीकडे नेहमी सकारात्मकतेने विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या गोष्टी पॉझिटिव्हच राहणार आहेत. ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्या सुद्धा आपण पॉझिटिव्ह केल्या पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या SC मराठी या चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा. त्यासोबतच शेजारचे बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.